अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून कार्यरत असलेले IAS अधिकारी तुकाराम मुंडे सध्या राज्यभरात भेसळखोर गुटखा माफिया आणि बनावट औषध विक्रेत्यांविरोधातील धडक कारवायांना घेऊन जोरदार चर्चेत आहेत. त्यांच्या कठोर कारवाईमुळे माफियांचे धाबे दणाणले आहेत. मात्र सोलापूरमध्ये मावा मागण्याच्या छोट्याशा वादाने हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीच्या डोक्यावर फरशीने वार करून गंभीर जखमी करण्यात आले असून इतरांनाही मारहाण करण्यात आली. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याणनगर भाग 1 येथील लक्ष्मी मंदिराजवळ ही घटना 18 जून रोजी रात्री 9:30च्या सुमारास घडली. संतोष सिद्धाराम भासगीकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी शुभम नडगिरी आणि आदित्य सावंत यांनी मावा मागण्याच्या कारणावरून वाद सुरू केला. वाद वाढत गेल्याने आरोपींनी फिर्यादीच्या पतीच्या डोक्यावर फरशीने जोरदार वार केला, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या किशन भोसले यांना पाईपने मारहाण करण्यात आली. मधुमती भोसले यांना धक्काबुक्की करण्यात आली, तर पवन रोमन आणि समर्थ मोरे यांना विटांनी मारहाण केली. समर्थ मोरे यांच्या डोळ्याच्या वरच्या भागाला गंभीर दुखापत झाली आहे. आरोपींनी शिवीगाळ करत पोलिसात तक्रार दिला तर खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे BNS विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे. Now and press the bell icon. Never miss a